एकही जे आहेत ते सुटलेले नाही। महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी आले, नगरसेवक आले, समस्या सुटलेल्या नाहीत। जर आपण बघितलं तर भाजपचे सत्ताधारी नगरसेवक विजय बांधल हे नागरिकांसोबत या ठिकाणी महापालिकेत आंदोलन पाहायला मिळत आहे। गटारी असेल किंवा वेगवेगळ्या समस्या असेल, या समस्यांसाठी जे आहेत स्वतः सत्ताधारी नगरसेवकच या ठिकाणी महापालिकेत प्रवेश हे आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता सत्ताधारी नगरसेवकांना जर आंदोलन करण्याची वेळ असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे। आपण या ठिकाणच्या नगरसेवकांशी बोलणार आहेत। भाऊ, काय सांगणार? आपण सत्ताधारी भाजप पक्षाचे नगरसेवक आहात, तरी देखील आपल्याला या ठिकाणी ठिय्या आंदोलन करावं लागतंय। मी सर्वप्रथम आज नगरसेवक जरी असला तरी वार्डातील एक रहिवासी, एक नागरिक म्हणून मी ठीक आहे, आमचा रोष सत्ताधाऱ्यांवर नसून प्रशासनावर आहे। कारण की जर प्रशासनात जर काही हे देत नाहीये तर आमचा रोष पुरा प्रशासनावर आहे। आयुक्त पहिले ढेरे साहेब होते, ढेरे साहेबांनाही आम्ही निवेदन दिलं। आता आयुक्त साहेब आलेले आहे, यांना बी आम्ही निवेदन देता। समस्या म्हणजे वार्डातील सार्वजनिक समस्या अशा आहे की रोड, गटरी, लाईट, आरोग्य विभागाच्या बी एवढ्या समस्या आहे। कला वसंत नगर असो, छत्रपती शिवाजीनगर भागातील काही हे आहे। आता छत्रपती शिवाजीनगर उड्डाण पुलाखाली जो गड्डा साचलेला आहे त्याच्या अनेकदा आम्ही अधिकाऱ्यांना कंप्लेंट केल्या आहे की बा तुम्ही येऊन बघा, पाणी सुकलेलं आहे। जर पाणी झालं तिथं गड्डे त्याच्यापेक्षा जास्ती खोल गड्डे चालू गेलेले, त्याच्या विषया संदर्भात मी आम्ही बोलला करू, आता करतो। लाईट विभागाकडे गेले, आसोदा रेल्वे गेटच्या साईडने साहेब तुम्ही जाऊन पाहू शकता। रात्रीच्या वेळेस महिला तर फिरूच शकत नाही, पुरुषांना डायरेक्ट लूटमार होती त्या रस्त्याने। रात्रीच्या वेळेस मी 8 महिन्यापासून जसं नगरसेवक बनला तसं काही अधिकाऱ्यांना मी जसं ते युवराज मेढे आहे त्यांचं नाव घेऊन सांगतो मी तुम्हाला, डिपार्टमेंटच्या पाणी पुरवठा मध्ये आलो, त्यांना पण सांगितलं 200 मीटर साठी पूर्ण उन्हाळा, किती कडाक्याचा उन्हाळा होता, महिलांना अक्षरशः दुसऱ्या वार्डातनं पाणी आणायला लागलं। रेल्वे क्रॉस करून त्या साईडला जिकडं नळ आहे तिकडनं पाणी आणायला लागलं। काहींना घरी पिण्याच्या पाण्यासाठी जार वापरायला लागले। म्हणजे एवढ्यांदा कंप्लेंट करून सुद्धा अधिकारी वर्ग आमचा ऐकून नाही राहिलेले आहे। म्हणजे आम्ही काय करायला पाहिजे? आज काही महिला देखील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहे। काय सांगणार ताई, काय नेमक्या अडचणी आहेत? आमच्या कला वसंत नगर मध्ये गेले आम्ही 10 वर्ष म्हणजे राहतोय। प्रत्येक नगरसेवक जो पण नगरसेवक निवडून येतो, आमची अपेक्षा असता की आमच्या कॉलनीचा विकास झाला पाहिजे म्हणून। आम्ही किती वेळा वारंवार सांगतो, गटारी म्हणजे डायरेक्ट म्हणजे असं फोडूनच टाकलेलं आहे गटारी। रस्ते बिलकुल खड्डे आहे रस्त्यांनी, म्हणजे आम्हाला पावसाळ्यात इतकी त्रास होतो ना, लहान मुलांसाठी भीती वाटते, मुलांना पण बाहेर सोडायची। रात्रीच्या वेळेला अंधार असतो, लाईट अजिबात नसतात, आणि सर्वात महत्वाची म्हणजे पाण्याची सुविधा आमच्याकडे नाहीये। आम्ही जारचं पण पाणी वापरतो, त्याच्याने आमच्या तब्येती पण खराब होतात। आणखी काही नागरिक काय नेमक्या समस्या आहे तुमच्याकडे? रस्ते गटारी काहीच नाहीये। फक्त जेव्हा 2023 पासून मी स्वतः इथे निवेदन दिलेले आहे, इथे सगळ्या माझ्याकडे ओसी अवेलेबल आहे, पण अजूनपर्यंत सत्ताधारी नगरसेवकांना आंदोलन करावं लागतं या समस्यांसाठी। तर कोणीच आमच्याची पाठबळ होत नाही। कितीदार आल्यानंतर पण आम्हाला फक्त आश्वासनच भेटले की आज होईल, उद्या होईल, आज होईल, उद्या होईल। येतात जातात, अर्ध्या घंट्यात पाहतात काय काय कॉलनीत येतात, सगळे बघतात, आणि त्याच्यानंतर काहीच फॉलोअप घेत नाही कोणी। त्यांना विचारलं तर हा वरती सांगितलेलं आहे, निधी नाहीये, तुम्ही फक्त आम्हाला डॉक्युमेंट द्या, लेआउट द्या, सगळं दिलेलं आहे आम्ही, पण त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही भेटलंय आम्हाला। हो, जर तुमच्या मागण्या तरी पण सुटल्या नाही, आता तुम्ही सत्ताधारी नगरसेवक आहे, प्रशासन तुमचं ऐकत नसेल तर पुढच्या काळात काय तीव्र आंदोलन करीन। तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहेत, या परिसरामध्ये जे आहे, जुना आसोदा रोड परिसर असेल, वसंत कला नगर असेल, या ठिकाणी रस्त्यांवर प्रचंड खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे। रस्ते नाही, गटारी नाही, या मूलभूत सुविधांसाठी सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना या ठिकाणी नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करावं लागत असेल तर सर्वसामान्यांचं काय, असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होत असून पुढच्या काही दिवसात जर मागण्या मान्य झाल्या नाही किंवा समस्या सुटल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी नगरसेवकांच्या वतीने देण्यात आला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव